समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाम्ब जगन्निहित पानी मंडनम मंडनालम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हसम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंग करुणा पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय कलावज्ञ जीवोधरावतारम कलाकांक तेजोदिकामोदिक वत्रम खलानीशवादापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भज ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संतांचा यावर करी संतांचा मस्तक हे पायावरी
या वारकरी संताच्या संसार तो कोण लेखे आम्हा सखे हरिजन काळ ब्रह्मानंद सरे आवडी उरे संचली प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत जगदवंदनीय देहूचे थोर साधू श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग। या अभंगाद्वारे श्री संत तुकोबाराय आपल्या आयुष्यातील अनुभव प्रकट करतात। विठ्ठला प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा असतो, तो म्हणजे असा, चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यामधील 3ऱ्या दिवसाची सेवा ही माझ्या वाटेला आली आणि ज्यांच्यामुळं आली, आता खरं सांगायचं म्हणजे मी आहे एसटी मध्ये कंडक्टर महाराज आणि आमचे ड्रायव्हर साहेब आलेत। आनंद वाटला आमच्या खाकीवर वर्दी बघून पाहिजे। मग आता तुम्ही समजून जायचं, एसटी मध्ये बसलात पंढरपूरच्या दिशेने निघालात, ज्या दिवशी आपल्या ज्या वेळेला पंढरपूर येईल तिथंच उतरायचं, अजिबात मधात कोणी उठायचं नाही। जर लागलीच तशी अडचण तर अनिल महाराज पवारांना सांगायचं, मी तशी विनंती करतो तुम्हाला। महाराज तुमचं म्हणजे ज्यांचा योग आला ते म्हणजे आमचे वारकरीच आहेत महाराज। आमच्या सहज एसटी मध्ये गाठ पडली महाराज, तुम्ही वारकरी संप्रदायात दिसतात। आता एखाद्याच्या गळ्यात माळ असली किंवा बुक्का जर म्हणजे कपाळाला असेल तर साहजिक गोष्ट आहे कोणी पण रामकृष्ण हरी घालावं, असंच नाही की माळा असल्यावरच घालावं। खरं तर कोणताही माणूस पुढे दिसू द्या, आपण रामकृष्ण हरी घालायला पाहिजे। तद्वत त्याच्या आधारावर आमचे बाबा गाठ पडले। मी प्रत्यक्ष कोणाचं नाव घेत नाही आणि ते गजानन बापूला सांगितलं, गजानन भाऊला, की बाबा आमच्या महाराजांचं कीर्तन घ्या। हातगावला कंडक्टर आहेत, पण कसं असते माहिती आहे काय, कंडक्टर आहेत म्हणल्यावर लोकांना वाटतंय काय की कंडक्टर की करायचं, पण कसं असते थोडंफार सांभाळून तुम्ही घेतलं पाहिजे। आजकाल सगळ्यात जास्त प्रवासी कोणाचे आहेत, एसटी मध्ये जास्त गर्दी आहे। आता विना घेतला हातात तर माझ्या जीवापेक्षा जास्त विना झाला, तसं आमची म्हातारी झाली एसटी, म्हातारी एसटी पेक्षा जास्त प्रवासी आलेत महाराज, म्हणून थोडं तुम्ही सांभाळून घेतलं पाहिजे। म्हणून विनंती आहे बाबा सगळ्यांना, यांच्या आधारावर मला ही कीर्तन सेवा भेटली। आपलं काहीतरी भाग्य नाही तर माझं काहीतरी भाग्य म्हणावं लागल, तुमच्या पुढे सेवा करायला भेटली। अहो रस्ता इकडून याला खडखड खडखड खडखड, एसटी आमच्या अगोदरच खडखड, इथपर्यंत येजेपर्यंत माझी दगडच दगड। म्हणलो बापा एसटीत खडखड वाजाले पण आता इकडे जायचं, पण कसं असतं एखादं सुख जर पुढं पाहायचं असेल तर पहिल्यांदा दुःख भोगावं लागतं। मोठं सुख जर पाहायचं असेल तर एखादं दुःख जरी आलं आयुष्यामध्ये तरी ते सहन करण्याची ताकद आपल्यापाशी असली पाहिजे। विठ्ठला योगायोग वारकरी आमचे भेटले, त्यांच्या आधारावर मला कीर्तन सेवा भेटली, तुमचं धन्यवाद। आणि सांगायचं म्हणजे 2 दिवस मला म्हणले पोर पब्लिक नाही काय नाही, जसा विना तसे गावातले वारकरी महाराज, वा आनंद वाटला बघून। कारण 3रा दिवस असून सगळ्या गावातले सरासरी आलेत, काही काही ठिकाणी पंक्तीला जसं आवताना एक घर परत देतात तसे येतात, पण काही काही घरचे तर उपस्थित नसतात, वाड्यानुसार एक आलेत महाराज। तरी मी म्हणलं पंक्तीला पूर्ण घरबार जेवायला आलंय आणि सत्संगामध्ये घर परत एक, काय भानगड आहे? पण तसं नाही महाराज, तुमच्या गावाचं म्हणजे भाग्य काहीतरी मोठं म्हणावं लागल, कारण एवढी भक्ती तुमच्यामध्ये जर बघितली तर दिसायला लागले। सगळ्यांचं धन्यवाद करतो। आणि महत्वाचं म्हणजे आज गायनाचार्य आमचे म्हणावं तेवढं कौतुक कमी महाराज यांचं। आज मी वाटलं आता कीर्तन होते का कसं होते की काय नाही, की इथून बेजारी आली कोणी नाही की काय की, पण गणेश महाराज पळशीकर आमचे भाषे आणि कचूर महाराज दोघं जरी असले तरी कीर्तन कीर्तन होते महाराज। का तर त्यांची साथ असली तर आम्हाला सगळ्या गोष्टी पुढे बोलता येतात। महाराज गणेश महाराज तुमचं पण धन्यवाद, कचूर महाराज तुमचे, आणि आपल्या कथेमध्ये साथ देणारे सदू महाराज, सगळ्याला ओळख असेल कथेमध्ये, अतिशय गोड गायन आणि गोड शिंतवादक आहेत महाराज। योग आमचा कधीही आला नाही, पण पहिल्यांदा योग आला। मला वाटत होतं त्यांच्या सोबत योग यायला पाहिजे, पण सदानंद महाराज तुम्ही आला, तुमचं मनापासून धन्यवाद। आणि सगळ्यात म्हणजे जसे ड्रायव्हर आलेत तसे 100 माणसं असल्यावर 120 माणसं असल्यावर कंडक्टर सोबत पाहिजे का नाही? पण तसं नाही बरं का जमत, एकच कंडक्टर लागते। पण इथं आपल्या गावामध्ये माझे सहकारी निष्ठावंत वारकरी
गुट्टे महाराज हे पण इथं उपस्थित आहेत. महाराज तुमचं पण मनापासून धन्यवाद असो. आणि जिथं जिथं एक चोपदार नसते, पण आपल्या गावामध्ये किती आहेत? 1 2 आमचे बाबा. वा, मला कशाचं टेन्शन नाही. इकडं साहेब, इकडं कंडक्टर, इकडं चोपदार आणि इकडं आपली गावकरी मंडळी. काहीच भ्याचं गरज नाही महाराज. म्हणून सगळ्यांचं तुमचं धन्यवाद. गावकरी मंडळी असू द्या किंवा आमची गावकरी भजनी मंडळी, टाळकरी मंडळी असू द्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या पुढं ज्येष्ठ महाराज मंडळी बसलेत. पारडीचे महाराज बाबू द्या असू द्या तुमचं, किंवा पासदगावकर महाराज. मला वाटलं होतं एका दिवस महाराजांची उपस्थिती कारण लाभत नाही सरासरी, पण पासद महाराज तुमची पण उपस्थिती लाभली. तुमचं पण मनापासून धन्यवाद असो बाबा तुमचं पण. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण सगळे ठीक आहे हो, पण या सगळ्याला धरून चालणारा एक खांबा असते, ते म्हणजे आमचे राजू महाराज शिवदेकर. वा, बोट पुढच्यापर्यंत वाजवावं लागते. म्हणून महाराजांचं मनापासून धन्यवाद असो. आणि इथे जमलेले सगळ्यात महत्वाचं आमचे युट्यूबवर जे आपल्याला आपल्या सावरगावचं नाव जर जायचं असेल तर कोणी झोपायचं नाही. झोपला तर बघा युट्यूबवर दिसते. उद्या 4 दिवसाला नाही, महिन्याला बघू द्या, तर वर्षाला बघू द्या. कोणती बाई झोपली, कोणता माणूस झोपले, कोणता वारकरी झोपला, हे सगळं दिसते. कोण पाय लांब केला, कोण पाय वरी केला, कोण खाली केला, सगळं दिसते का. आणि जर परिस्थितीच असेल महाराज तर पाय लांब करावं बरं का. जर परिस्थिती नसेल तर उगाच आळा पिळा देणं त्याला महत्व नाही. पण एखाद्याची नक्कीच परिस्थिती असते. आजही माझा पाय लगड आलाय, मला वाटू लागलं बसून कीर्तन करावं, पण आताच बसून केल्या उद्या तर झोपून कीर्तन करावं लागतं. त्याच्यामुळे अजिबात नाही महाराज. म्हणून परिस्थिती जर तुमची नक्की असेल तर पाय लांब करायला हरकत नाही. आपल्या कीर्तनामध्ये स्वतंत्र आहे महाराज सगळ्यांना. त्याच्यामुळे सगळ्यांचा धन्यवाद करतो. आणि सगळ्यांच्या पुढे दंडवत घालून मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. विठाला आज तुकोबारे आपल्या आयुष्यातला अनुभव प्रकट करतात महाराज अभंगाद्वारे. जर अनुभवाचा विचार केला तर आज आपण कीर्तनामध्ये सगळे मंडळी बसलात. प्रत्येकाचा विचार वेगळा असतो माता, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो महाराज. कोणी येऊ द्या, आज कीर्तन सुटलं की उद्या म्हणाल कंडक्टर आला होता, वाटलं होतं कीर्तन कसं करते की, पण अहो ड्युटी करत करत लय भारी कीर्तन केलं हो. एखादा मध्ये ना याला काय लागलं, इकडं गाडी आदळायची, तिकडं गाडी आदळायची, कधी चांगलं बोलायचं नाही प्रवाशाला, ते काय कीर्तन करतात. पण महाराज एक सांगतो, होईल तेवढं प्रवाशाला मी चांगलंच बोलण्याचा प्रयत्न करतो. पण तुकोबारायाने सांगून ठेवलंय, कधीही एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की त्याला प्रत्युत्तर देणं आपलं काम आहे. आणि जर प्रत्युत्तर नाही दिलं की सगळं पाप आपल्या डोक्यावर पडतंय. विठाल अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो महाराज कीर्तनामधला. पण तुकोबाराय अनुभव सांगायलेत आपल्या आयुष्यातला. आपलं आयुष्य बहुत जन्मांती जन्मला शिणारा. खूपच म्हणजे जन्मानंतर आपल्याला हा नरदेह भेटला. पण हा नरदेह भेटल्यानंतर आपल्याला नरदेहाचं सार्थक काय हे आपल्याला समजत नाही. पण तुकोबाराय ज्यावेळेस जन्माला आले त्यांनी आयुष्याचं सार्थक केलं. आपण संसार करतो, प्रत्येक जण प्रपंच करतो महाराज. प्रत्येकाच्या प्रपंचाचा विचार केला तर प्रत्येकाची आवड, प्रत्येकाची निवड, प्रत्येकाचं काम, प्रत्येकाचं कर्तृत्व वेगळं असतं महाराज. पण जर विचार करायला गेलो तर समाजामध्ये वागताना प्रत्येक जण वेगळं वागतं. कोणी समाजाला धरून वागतं, कोणी धर्माला धरून वागतं, आणि कोणी धर्माला सोडून वागतं महाराज. कोणी खोटं वागतं, कोणी चांगलं वागतं. आपल्याला वाटतं सगळे स्वार्थी आहेत, पण असं नसतं. ज्यावेळेस चांगले माणसं आहेत त्यावेळेसच पृथ्वीचा कारभार चालतो. आणि सगळेच स्वार्थी, सगळेच पापिष्ट झालं की समजून जायचं पृथ्वी बुडाली. विठाला म्हणजे प्रपंच करताना प्रत्येकाचा प्रपंच वेगळा वेगळा असतो महाराज. जर तुकोबारायांचा विचार केला तर तुकोबारायांनी योग्य मार्ग धरला. ज्यावेळेस 3 वर्षाचा दुष्काळ पडला त्यावेळेस तुकोबाराय गाव सोडून निघून गेले आणि त्यावेळेस देव प्राप्ती करून आले. पण आपण जन्माला आल्यानंतर परमार्थात गुंतत नाहीत, आपल्या प्रपंचात विषयात गुंततो. पण आयुष्यामध्ये जगत असताना प्रत्येकाला देव एकदा संधी देतो महाराज. आणि ज्यावेळेस आपल्या आयुष्यात संधी आली त्यावेळेस त्या संधीचं सोनं करून घेणं हे आपलं काय असतं, कर्तव्य असतं. आणि एकदा संधी निघून गेली की मग आयुष्यात परत संधी भेटत नाही महाराज. 2 लहान लहान मुलं लहानपणापासून मोठे झाले
बघा आयुष्यामध्ये कोणत्या मार्गाला गेलं तर आयुष्याचं सार्थक होतं. साधू संतांनी ज्या मार्गाला गेले त्या मार्गाने आपण जायला पाहिजे. मनोमार्ग गेला तो तेथे मुखला. आपण आपल्या मनाचा कारभार केला की समजायचं काहीतरी घोळा आला. आपण आईचा ऐका, आपण वडिलांचा ऐका, आपण साधू संतांचा ऐका, आपण ग्रंथाचा ऐका, त्यांच्यानुसार चला. आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. विठाला दोन मुलं लहानाचे मोठे झाले, सोबत काम करायला लागले. जंगलामध्ये लाकडं गोळा करायला गेले महाराज. लाकडं गोळायला करायला गेले. दररोजचं काम दररोज यायचं. पण एक वैभव नावाचा मुलगा होता महाराज. त्या वैभवला वाटायचं एकदाच गबाळ सापडावं. काय वाटायचं? एकदाच कुठंतरी लॉटरी लागावी. पण जे विवेक नावाचा मुलगा होता त्याला वाटायचं आपल्या आयुष्यामध्ये गरिबी आहे, पण त्या गरिबीचा जर विचार केला तर आपण कुठंतरी परमार्थाच्या गोष्टी किंवा कुठं गुरुकुलामध्ये आपण शिकलं पाहिजे. विचार बघा आयुष्यामध्ये आपण कोणता मार्ग निवडायचा. दोघाला आयुष्य तसंच, दोघे तसंच जगायलेत, पण विचार बघा, याचे विचार कसे आणि त्याचे विचार कसे. पण योगायोग असं मी पहिल्यांदाच सांगितलं, आयुष्यामध्ये संधी आली की त्याचं सोनं करून घेणं आपलं कर्तव्य आहे. दोघांचे विचार, दोघं जंगलात गेले, पण योगायोग राजा शिकारीला आला होता महाराज. आला तर आला, सगळे प्रधान एकडं आणि राजा एकडं. फुटकला की उठकल्यानंतर योगायोग असा, वाघानं राजावर झडप का घालू नये. वाघानं झडप घातली की राजाला वाचवा हे दोघ जण आले. बघा योगायोग. आयुष्यामध्ये एखाद्याच्या आयुष्यामध्ये बदल व्हायचा असेल, आपण एखाद्या दुष्ट प्रवृत्तीचे असताल, पण एखाद्या साधूची संगत घडली, महाराजाची एखाद्या संताची संगत घडली तर आयुष्याचं वळण आपल्या बदलल्याशिवाय राहत नाही महाराज. राजाला वाघानं झडप घातली, या दोघांना वाचवलं राजाला. राजाला आनंद झाला, आपला आज गतप्राण होणार होता पण या दोघांनी वाचवलं. राजानं त्यांना सांगितलं, तुम्ही मला वाचवलं, त्याचं बक्षीस म्हणून तुम्ही राजवाड्याकडे उद्या या, काही हरकत नाही. गेले सकाळी कपडे घालून. पण विवेक नावाचा जो होता त्याचे विचार होते की आपण काही पण गबाळ एकदाच घ्यावं. आपल्याला संधी भेटली, पण विवेक वैभव नावाच्या मुलाला वाटलं आपण संधी आली तर त्या संधीचं सोनं करून घ्यावं. राजानं म्हणले, बोला काय मागायचं मागा. विवेकनं सांगितलं, मला पार सोन्याचा एक हांडा भरून द्या. काय म्हणला? सोन्याचा हांडा भरून द्या. पण त्याच वैभवनं सांगितलं, महाराज राजे, मला वाटत होतं आयुष्यामध्ये कुठंतरी शिकावं, कुठंतरी गुरुकुलामध्ये राहावं, पण आपल्याच राजदरबारामध्ये गुरुकुल आहे, तिथं मला शिकण्याची संधी द्या. आयुष्यामध्ये मी आजच सोनं केल्याशिवाय राहत नाही. वैभवनं सांगितल्यानंतर वैभवला ठेवलं, विवेकला पैसा दिला, विवेक घरी गेला. पण दुष्ट तो दुर्जन दुरीचं धरावा. म्हणजे संगत जर चांगल्याची केली तर चांगल्या गोष्टी होत असतात महाराज. विवेकनं दुष्टाची संगत, मित्र गबाळ आलं म्हणून सगळे जवळ आले. कधी बी आपल्यापाशी पैसा जमला की बहीण भाऊ चुलते वालते मित्र सगळे जवळ राहतात. खिस्सा संपला की बा तुला जातात महाराज. पण असं म्हणू नका की महाराज खोटं सांगालाय खरं सांगालाय. पण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये विचार करा, कधीही पैसा खिशानं भरलेला असला की सगळे जवळ राहतात. अहो, एखाद्या बहिणीला फक्त दिवाळीची साडी घेऊ नका. उद्या म्हणते माझ्या बापाचं शेत आहे, मी वायला घेते, भांडणं करू करू केस टाकते. त्याच ठिकाणी बहिणीला चांगलं करा, फ्रीज घेऊन द्या, कपाट घेऊन द्या, कधी मोबाईल दिवाळीला घेऊन द्या. बहीण म्हणते, माय माझा भाऊ लय गुणाचा आहे. पण जर भावाचीच तशी परिस्थिती निर्माण झाली तर बहिणीनं समजून घेणं कर्तव्य आहे. आपल्या भाऊ आहे ना, जाऊ द्या. दान स्वरूपात जसं आपल्याला बापानं दिलं तसं दान स्वरूपात माझ्या भावाला प्रत्येक गोष्ट देईल मी. विठाला मग विवेकनं काय केलं, हांडा घेतला, त्याच्यापासला हांडा आहे तोपर्यंत लोक हे लुबाडू लुबाडू मस्त त्याच्या संग राहायला लागली महाराज. पण विवेक वैभव जे होता गुरुकुलामध्ये गेला, अखंड देवाचं चिंतन, वेद शास्त्र पुराण ग्रंथाचा अभ्यास केला. ज्या वेळेस गुरुकुलाचे गुरु म्हणजे गुरु जे होते त्यांचं म्हातारपण आलं, ते सरत्या वयाला गेले आणि मरण पावले. त्याच ठिकाणी पदवी भेटली, ती राजामुळं कोणाला भेटली? वैभवला. वैभवला वाटलं आपण एवढे मोठे, आपल्या मित्रा किती मोठा झाला असेल. जाऊन गावात बघितलं मित्राकड, मित्र जसा होता त्याच्यापेक्षा बत्तर त्याची आयुष्य झालं. कपडे फाटलेले, आला गळ्याला लागला मित्राच्या.
वैभवच्या गळ्याला लागल्या लागल्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले. म्हणला, वैभव, आयुष्यामध्ये जन्म भेटला आणि त्या जन्मात संधी दोघाला पण आली, पण त्या संधीचं सोनं तू करून घेतलास, पण त्याच संधीचं सोनं मी नाही केलं, म्हणून माझ्या आयुष्याची वाट लागली. म्हणून आपल्या आयुष्याचं सोनं करायचं असेल तर जन्माला आल्यानंतर काय सार आणि काय असार हे आयुष्यामध्ये कळायला पाहिजे. विठ्ठला. मग आपण प्रत्येक गोष्टीला संसार संसार संसाराचा विचार करतो महाराज. प्रत्येकाला वाटतं, यायला वाटतं लग्न करा, पोरायला वाटतं, आम्हालाही वाटायचं महाराज. कवा कवा लग्न होतं की, पण ज्या दिवशी लग्न झालं त्याच्यानंतर वाटते 2 वर्षानंतर लग्न केलं ते वडिंबा माया माग कुठंही गेलं की हॅलो लवकर या. आता पहिलं जसं लग्नाच्या अगोदर फ्री माणूस होतं तसं नंतर नसते महाराज, बांधिलकी असते महाराज. आपल्या प्रपंचाचं तसंच आहे. आपला प्रपंच ना पहिल्यांदा लग्न जमलं की पार मोबाईल सुरू व्हायत महाराज. सकाळी उठलं तेव्हापासून ते झोपजेपर्यंत बी नाही मोबाईल, ते चालूच. आणि एकदा लग्न होऊन गेलं की मग बापू मागून बायकून वरडलं, ओ थांबा की, हे मरकी म्हणते माग. असा संसार आपला आहे महाराज. संसार संसार संसारामध्येच कुठेही जा, श्रीमंतापाशी जा, त्याला विचारा तुझ्या आयुष्यात आतापर्यंत सुख आहे का, दुःख होतं का, सुख होतं? बांधवडी आया संसार, संसार दुःख मूड चौकडे इंगळ. कुठेही जा, लग्न होण्याच्या अगोदर बी दुःख, लग्न होत नाही म्हणून, लग्न झालं तरी दुःख. श्रीमंतापाशी जा, विचारा तुझ्या आतापर्यंतच्या प्रपंचामध्ये दुःख आहे का, त्याच्या अंतकरणात दुःख राहतं. गरिबापाशी जा, त्याला विचारा त्याच्या अंतकरणामध्ये दुःख आहे का. प्रत्येकापाशी जा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे. पण एक सांगतो, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख जरी असेल तरी माणसानं खचून जायचं नाही. आज तुमच्या आयुष्यात दुःख राहू द्या, एक तरी दिवस असा येईल तुमच्या आयुष्यात सुख आल्याशिवाय राहत नाही. विठाला. याला संसार म्हणतात. शंकराचार्याकडे जा. आपण प्रपंचात दुःख दुःख म्हणतात, सतत दुःखी राहता. जर यदा कदाचित दुःख आलंच तर भोगायचं पुढं चलायचं, नक्कीच सुख येतं. आपल्याला वाटतं एवढं करतो आपण, आपल्याच आयुष्यात दुःख का. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असतं, फक्त कोणी जागृत करतं आणि कोणी पोटात ठेवतं, म्हणून दुःख दिसत नाही. विठाला. शंकराचार्यांना विचारलं संसार म्हणजे काय,
पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा किती वेळा जन्मावे नित्य भावे पतित, नित्य भावे पतित, किती वेळा जन्मावे नित्य भावे पतित, नित्य भावे पतित, नित्य भावे पतित, किती वेळा जन्मावे नित्य भावे पतित, नित्य भावे पतित, नित्य भावे पतित, किती वेळा जन्मावे नित्य भावे पतित, नित्य भावे पतित, नित्य भावे म्हणजे प्रत्येक वेळेस जन्माला आलं की माणूस प्रत्येक मरणार असतो, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला यायचं. उपजेते नाशे, नाशेले ते पुनरपि दिशे, म्हणजे नाशिवंत देह आहे, जाणार आणि परत जन्माला येणार महाराज. पण माऊलीकडे गेलं तर माऊली म्हणतात जेव्हा जन्म मरण सत्य आहे आपण त्याला संसार म्हणायला पाहिजे महाराज. उपजोनी संसारी आपुला आपण वैरी, म्हणजे ह्या पंचमहाभूताला काय म्हणलंय? संसार म्हटले महाराज. आपण आपला वैरी का होतो? आपल्याला वाटतं माझा देह, मी, माझं सगळं, म्हणून आपण दुःखी होतो. हे नाशिवंत देह आहे हा विचार आपण करत नाही, म्हणून याचं आपल्या अंतकरणामध्ये दुःख होतं. विठाल पुढे जाऊन माऊलीनं विचार केला, हा देह म्हणजे आपला संसार आहे महाराज. तरी देहाधिक हे संसार आहे, म्हणजे देहामध्ये आपण काय करतो? प्रपंच करतो, म्हणजे विषयामध्ये गुंतून राहतो महाराज. मग सर्व ही मांडलेशे हे गुंफिरे, म्हणजे आपण एखादं पारद्याचं जाळं जसं असतंय तसं जाळं पूर्ण साईडनं गुंपून राहते. पण ते जाळं जर पारद्यानं हातात घेतलं तर त्या जाळ्यामधून इकडून तिकडं वारं जाते महाराज. त्याच ठिकाणी आपण प्रपंचाचा विचार केला, आपण प्रपंच घेतला, प्रत्येकाचा प्रपंच असतो, पण त्या प्रपंचामध्ये साधक जर असेल तर गुंतून राहत नाही त्या विषयामध्ये. पण त्याच ठिकाणी जर आपल्यासारखा एखादा माणूस असेल तर माझी बायको, माझं पोरं, माझं हे, माझं ते म्हणून त्या विषयामध्ये गुंतून राहतं. पण माऊली सांगतात जसं पारद्याच्या हातामध्ये जाळं असतं, जसं इकडून तिकडं वारं जातं, तसं आपण प्रपंचात राहिलं पाहिजे. कसं? आपण प्रपंचात असायचं पण परमार्थामध्ये दिसायचं आमचं मारुती. संसारी असावे असोनी नसावे, किंवा असोनी संसारी जीवा वेगू करी, किंवा पक्षी अंगणी उतरती ते काय गुंतुनिया राहती का. पक्षी अंगणात उतरतात, पोटभर खातात आणि उडून जातात, तसं आपण संसारामध्ये असलं पाहिजे. मारुतराव महाराज म्हणतात आपण गरजेपुरता प्रपंच केला पाहिजे आणि प्रेम जर असेल तर ते परमार्थावर ठेवलं पाहिजे. पण तुकोबारायाकडे जा, तुकोबारायानं गाडग्याला आणि मडक्यालाच प्रपंच म्हणले, महाराज संसार म्हणले. गाडगं फुटलं की समजायचं कच्चा संसार, आणि ज्या दिवशी गाडगं भाजलं पक्क झालं त्या दिवशी समजायचं जन प्रपंचाला परमार्थाची जोड दिली, त्याचं नक्कच गाडगं भाजल्याशिवाय राहत नाही. विठाला म्हणजे आपण प्रपंच करत करत जर परमार्थ धरला, दोन्ही साधल्यानंतर गाडगं पक्क होतंय, असं जर संसार असला तर ते सिद्धीला जातं. पण तुकोबारायला वाटलं ते तर विचार सोडा, पण काम क्रोध
हे आपल्या प्रत्येकाच्या अंगामध्ये असते, त्याला पण तुकोबारे संसार म्हणतात महाराज. पण साधू संतांचा जर विचार केला, संसारात होते पण लुप्त होते. आलिया कमळ आलिया कमळ सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे. म्हणजे तळ्यामध्ये कमळ असतं, पण फूल जर वरी निघालं तर पाणी पण लागू देत नाही महाराज. तसे साधू संत प्रपंचात असतात, पण प्रपंचामध्ये गुंतून राहत नाहीत. जसं कमळ वरी फुलतं, तसे संत वरी फुलल्याशिवाय राहत नाहीत. विठाला प्रपंचात ते खूप प्रकार पडतात महाराज. काही काही वेळेस एखाद्याच्या अंतरात पण प्रपंच असते आणि बाहेर पण संसार असते महाराज. विचार केला, आम्ही जेवायला म्हणजे चहाला एका आपल्या वारकऱ्यानंच बोलवलं, पण निष्ठावंत वारकरी वेगळा आणि साधा वारकरी वेगळा, किंवा साधारण माणूस वेगळं. चला गडे महाराज आलेत, बोलवाव चहा प्याला. नेलं तर नेलं घरी. सगळ्या गप्पा, महाराज आपलं देवानं सगळं चांगलं केलंय, तुमचा आशीर्वाद आहे, सगळं चांगलं आहे. ठीक आहे बाबा, सगळं ठीक आहे. पुढं एक मुलगा आमचा मुंबईला आहे. काय म्हणला? एक मुलगा मुंबईला, एक मुलगा पुण्याला आहे. मुली चांगल्या नोकरदाराला दिल्यात आणि तुमच्याजवळ कोणीच नाही म्हणला. सगळ्याला शिकवण्यापेक्षा एकाच मुलाला चांगलं शिकवा, एकाला परमार्थ शिकवा. दोन्ही लांब गेले की जवळ कोणी येत नाही. आताची परिस्थिती, नोकरदार सिटीमध्ये राहिलं की मायबापाला नेऊन ठेवालेत, पण बाजूला एखादी चांगली पोस्ट आहे, पोलीसवाला आहे, मास्तर आहे, बाप माय जर बाजूला रूम मध्ये राहत असतील तर किती नीचपणाची अवलाद आहे महाराज. आपला बाप माय करून खातात आणि हे फळं आणून लेकरायला खाऊ घालते. मला सांगा, महिनाभर लेकरायला आणा, एक दिवस लेकरायला आणू नका, रुसून बसते कोणत्यात. पण त्याच ठिकाणी महिन्यातून एकदाच तुम्ही बापाला मायला आणा आपल्या. वर्षभर म्हणतात पोरगा मला जसं बाहेर जाईल तसं मला खाऊ आणल्याशिवाय राहत नाही. विठाल मग विचार करा, आपल्या आयुष्यामध्ये आपण कसं जगायचं महाराज. आपण जर विचार केला, कुठेही जा तुम्ही, आज मी खोटं सांगत नाही, माझ्या प्रत्येक एसटी मध्ये येतात, दाखवायला प्रत्येक जण वेगळं दाखवतं. आपण जर विचारायला गेलं, बाबा मुलं काय करतात, सांगतात मुलं नोकरीला आहे, पण मुलाचा अपमान होईल म्हणून सांगत नाहीत की मुलाचे दोष काय आहेत महाराज. विठाला आम्ही गेल्यानंतर त्यांनी चहाला बोलवलं, चहा सांगितला, पण सांगायला लागला मुलगा इकडं आहे, मुलगा तिकडं आहे. पण त्याच्या सांगण्यामध्ये एवढा गुंतला की सुनबाईनं चहाचा कप आणून ठेवल्या घेतला आणि तोंडाला लावला महाराज. या वेळेचा जर विचार केला तर विदुर काकाला जेव्हा कृष्ण भगवंत भेटायला आलते, त्यावेळेस विदुर काकाच्या बायकोनं काय केलं, आपण केळी खाली आणि केळाची सालपट देवाला दिली. तशी गत झाली. पण पुढं महाराज आहेत आणि आपण सांगायलो प्रपंचाचं, पुढं देव बसलेत. पण यानं चहा स्वतःच प्यायला सुरुवात केली. सुनबाईला अय म्हणले, काय सरकले काय सासरी बुवा. आताच्या सुना बोलाल्यात बरं, पहिल्याच्या नाही, पहिल्याच्या मानापानानं सासर म्हणजे डायरेक्ट म्हणत होते, बाबाजी म्हणत होते, असं नावानं चांगलं बोलत होते. पण आता नाही महाराज. पहिलं वाटायचं सून म्हणजे सासू कशी भेटते की, पण आता काय वाटाले बोला. कारण भाकरीचा पता होते का नाही की सून कशी भेटते की, हे आताची परिस्थिती आहे महाराज. विठाला ही परिस्थिती आपणच निर्माण केली. संसार म्हणजे संस्कार आपलेच आहेत महाराज. शास्त्र सांगतं नवऱ्याला एकही गोष्ट खोटी बोलू नये.
पण आमची मामा मावश्या मामी मावश्या बहिणी किंवा मैत्रिणी काय सांगतात, हे बघ लग्न झाल्यावर एकच लक्षात ठेव, नवऱ्याला कधीच खरं सांगणं बरं पोटातलं. हा, आणि पहिल्यांदाच नवऱ्याला मुठीत ठेव. एकदा नवरा मुठीच्या बाहेर गेला की मग पळाला. हे सांगता आपले संस्कार. पण शास्त्र सांगतं आपल्याला दान स्वरूपात नवऱ्याला दिलंय. एक तर नवऱ्याचं ऐकून तिथंच मरावं, नाही तर संसार करावा. दोनच गोष्टी पर्याय तुम्हाला. पण तुमचं सोडा म्हणता आली महाराज आमच्याच बद्दल बोलाले. यायला ये का कमी आहेत काय? याचे मित्र आबा बाबा मित्र नाही सांगतात, हे बघ म्हणतात, हे बघ मग लग्न झाले. अरे करू तर नकोच, पण झालंच तर पहिल्यांदाच म्हणजे कवळी आहे तोपर्यंत मुठीत ठेव. आणि एकदा ही निबरली मग ती मग हातात बी सापडत नाही रे म्हणतात विठाला. एवढं आपण प्रपंचामध्ये गुंतून राहता. म्हणजे त्यानं एवढं सांगायला सुरू केलं की सगळ्या प्रपंचातलंच सांगायला सुरुवात केलं. परमार्थातली एकही गोष्ट बोलला नाही महाराज. म्हणून तुकोबारायांच्या भाषेत सांग, जनजरी देखे गुंतले प्रपंचे, स्मरण ते त्यांचे त्याशी नाही. म्हणजे एवढा गुंतला प्रपंचात की स्मरण चहा प्यालो का काय प्यालो हेच त्याला समजत नाही विठाला. काही वेळेस असं होतं महाराज, पुढं जर विचार केला, हे आंतरी प्रपंच बाहेर बी प्रपंच, काही वेळेस असं होतं अंतकरणामध्ये प्रपंच असतो पण बाहेर दाखवताना परमार्थ दाखवतात. मग त्याला म्हणतात दंबे करू भक्ती सोंग दाऊ जना. म्हणजे आपण दंबे भक्ती करायची लोक अंतरी संसार भक्ती बाह्यकार. म्हणून या देवापायी अंतर. आपण अंतरामध्ये प्रपंच दाखवायचा आणि भक्ती फक्त बाहेर दाखवायची. मग देवापाशी अंतर राहणारच. गुळ माकून या ठेवीला दगड वरी दिशे भला लोकाचारी. आपण दगड घ्या, दगडाला गुळ जर माकून ठेवला तर माकून बघणारे काय म्हणतात, हा गुळाची ढेप आहे. पण खाला गेलं की ते दात पडल्याशिवाय राहत नाहीत. का तर मधात धोंडा आहे विठाला. मधातलं कळत नाही. अंतरी विषयाचे लागले पै पिशे, बाहेरीच्या वेशे लोक भुलवी. म्हणजे आपल्या अंतरामध्ये विषयाचे पिशे असतात पण बाहेरून दाखवताना लोकायला फक्त चांगलं दाखवतात. मी असा आहे, मी तसा आहे म्हणून भुलवतात, पण विषयामध्ये गुंतलेले असतात. मग तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे येणे कैसा होय संत. असं जर वागायला गेलो, अशी दांभिक भक्ती करायला गेलो, ते संतही होत नाहीत आणि ते वैष्णव पण होत नाहीत विठाला. आपण पुढे जाऊन जर विचार केला, काही जणांच्या अंतरात पण परमार्थ राहतो आणि बाहेर पण परमार्थ राहतो. महाराज कुठेही जा, काही बोलण्याची नाही आता देवाविना काही, किंवा सर्व भावे देव भांडवल. कुठेही गेलात तर देवाचं चिंतन. विषय विजय
हा, आणि गणेश महाराज पळशीकर लोहेकर आणि कचरू महाराज. कसं योग लागले महाराज, त्रिमूर्ती इथं आली आणि आमच्या आयुष्याचं सार्थक झालं. विषय येतो त्यांचा झाला नारायण. पाहेन ते पाय जोवरी दृष्टी थाय, म्हणजे जोपर्यंत माझी दृष्टी आहे तोपर्यंत रूप मी चांगलं देवाचंच बघेन. जरी यदा कदाचित बघितलं तरी जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. मी प्रत्येकाला भेटल तर फक्त त्याला देव रूपात बघल. आम्हा विठ्ठल जीवना टाळची कुळी यादना, टाळची कुळी यादना, टाळची कुळी यादना. आम्हा विठ्ठल जीवना टाळची कुळी यादना, टाळची कुळी यादना, टाळची कुळी यादना. आम्हा विठ्ठल जीवना टाळची कुळी यादना, टाळची कुळी यादना, टाळची कुळी यादना. आम्हा विठ्ठल टाळची कुळी यादना, ओ टाळची कुळी यादना, टाळची कुळी यादना. सतत फक्त तुझं चिंतन तुझं ध्यान करीन. पण पुढे जाऊन जर विचार केला, काही काही वेळेस असं होतं महाराज, अंतरीमध्ये फक्त परमार्थ, बाहेर फक्त संसारात असल्यासारखं दाखवायचं. ते साधू संत चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसेपण मिरवी आवडोनी. म्हणजे आपलं चातुर्य काय आहे हे लपवायचं आणि मग दाखवायचं फक्त लोकांमध्ये आपण माणूस आहे. ते विठाल म्हणजे आतमधून देवाचं रूप, पण भगवंताचं रूप जरी असलं तर सामान्य माणसासारखे जगायचे साधू संत महाराज. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. म्हणजे संसारावर पाणी टाकायचं म्हणजे सोडून द्यायचं नाही, संसारात असायचं फक्त असल्यासारखं. पण प्रपंचामध्ये असलं तरी परमार्थ मात्र पूर्ण अंतकरणातून करायचा. हे साधू संतांना आवडायचं. ज्ञानोबा आहे, जर माऊलीकडे गेलं तर माऊलीला विचारलं तुम्हाला आवडतं काय? ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी, हरिदिशे म्हणे आत्मतत्वी, किंवा रामकृष्ण आवडी. म्हणजे सतत देवाचं संत संग करा, हरिभजन करा. म्हणजे संताची संगत करून तुम्ही देवाचं नामचिंतन करा. पण तुकोबारायला विचारलं, तुकोबाराय तुम्हाला आवडतं काय? आमुची आवडी संत संग कशासाठी? फक्त देवाचं नामचिंतन घडावं म्हणून संताच्या सोबतीत राहावं. मग मला सांगा, मग जर आम्ही संताच्या सोबतीत राहू लागलो तर आम्ही संसाराला कसं लेखणार आहोत? अभंगाचं प्रथम चरण.
तो कोण लेखे आम्हा सखे हरिजन, म्हणजे आम्हाला जर सखे असताल ते हरिजन असताल. हरिजन म्हणजे देवाचे दास. जर देवाच्या दासाचा विचार केला, आपल्याला देव आवडतं हे महत्वाचं नाही, देवाला कोण आवडतं हे महत्वाचं आहे महाराज. कारण आयुष्यभर आपण किती जगलात हे महत्व नाही, आपण आयुष्यामध्ये कसं जगलात याला सगळ्यात महत्व आहे महाराज. म्हणजे हरिदास का तुकोबारायला आवडतात. जर हरिदासाचा विचार केला, आपण जर विचार केला बळीराजाचा महाराज, एवढा शूर होता, एवढा दानशूर होता महाराज. पण प्रश्न पडला देवायला, जर शुकाचार्याने बळीला 7 देऊन 100 यज्ञ पूर्ण केले तर इंद्रपद बळीला भेटणार आणि 7 शुक्राचार्य म्हणजे दैत्याच्या गुरुला देणार. त्यावेळेस देव सगळे विष्णू भगवानकडे गेले, म्हणले देवा आता संकट मोठं येणार आहे, तुम्ही काही करा, या संकटातून आम्हाला काढा. पण जर एखादं संकट आलं, धर्म संकट आलं, तर देव अवतारानं येत असतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्य नाम धर्मस्य तदात्मानं सृजाम. म्हणजे काही नवीन काही करायचं असेल की देवाचा अवतार होत असतो महाराज. मग त्यावेळेस वामन अवतार घेतला, पण शुक्राचार्य मधात आला म्हणून डोळा फोडला. तर फोडला, पण बळीराजाला मागितलं दान स्वरूपामध्ये मला 3 पावलं जमीन दे म्हणून. बळीराजानं जमीन दिली. तेच वामन अवतारातले, बटू अवतारातले भगवान व्यापक शरीर केलं. एका पावलामध्ये आकाश, एका पावलामध्ये पृथ्वी आणि 3रा पाऊल कुठं ठेव म्हणल्यावर दानशूर बळीराजानं सांगितलं माझ्या डोक्यावर ठेव. त्यावेळेस बळीला धरलं आणि खाली पाताळात नेऊन ठेवलं. मग 10 दारवंटा बळीचा सारथी अर्जुनाचा झाला. म्हणजे बळीचा दास्य झाला कोण? देव. पाताळात गेले, त्याच्या द्वाराशी उभं टाकले. चक्रगदा घेऊन या हाती त्याचे द्वारी, म्हणजे चक्रगदा हातामध्ये घ्यायचं आणि त्याच्या द्वाराशी राहायचं. नारदांना प्रश्न पडला, लक्ष्मी मातेला सांगितलं माते तुझा मालक वॉचमनची ड्युटी करतोय म्हणून. बघा ना, प्रपंचामध्ये आयुष्यामध्ये आपल्या अंतकरणाला विचारायचं. जर एखादी बाई, एखादा माणूस जर कोणती गोष्ट आपल्याला सांगत असेल आपल्या नवऱ्याबद्दल किंवा आपल्या बायकोबद्दल, त्या गोष्टीचा पुरेपूर पुरावा समजल्याशिवाय कधीही दोष द्यायचा नाही. यदा कदाचित कोण सांगितलंच असेल ती पूर्ण खात्रीपूर्वक आपण विचार करून केला पाहिजे की ती जर खरी असेल तर त्या गोष्टीचा काहीतरी आपण पुढे पुरावा घेतला पाहिजे, अन्यथा नाही. नाहीतर कोणाही म्हणलंय ना आपण भांडणं केले, अजिबात करायचं नाही महाराज. नारदानं सांगितलं, लक्ष्मी माता उठली, दाशीचं स्वरूप घेतलं, पाताळात गेली, बळीच्या द्वाराशी गेली, म्हणली मला मोलकरीण म्हणून ठेवा. बळी होता, गरीबाची पोरगी आली म्हणून मोलकरीण म्हणून ठेवलं. रक्षाबंधन आला, रक्षाबंधनला राखी बांधल्यानंतर बहिणीला म्हणलं बोल काय मागायचे तुला. त्यावेळेस तिने म्हणले ते तुमचा वॉचमॅन आहे ना, द्वाराशी ते पाहिजे. तेव्हा बळीराजा खटकन उठला, म्हणला कोण आहे बाबा तू? त्यावेळेस म्हणली मी लक्ष्मी आहे. मग त्यावेळेस विचारला तू इथं का आलीस? वैष्णवा घरी लक्ष्मी कामारी, एका जनार्दनी देव दास्यत्व करी. जिथं देव दास्यत्व करतो तिथं लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित असते. म्हणून आपण जर देवाला जवळ केलं नक्कीच आपल्या घरी लक्ष्मी आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला म्हणजे जिथं दास आहेत तिथं देव आहे महाराज. आपण पुढे जर विचार केला एखाद्या गोष्टीचा, साधक म्हणू लागले ठीक आहे बाबा महाराज तुम्ही सगळं सांगता, पण इथं परमार्थ कोण करावा? यारे यारे लहान तोर उच्च नीच काही नेणे भगवंत, याता याती धर्म नाही विष्णुदास. इथं कोणी या, नीच या, चांडाळ्या, कोणताही या, श्रीमंत या, गरीब या, इथं परमार्थामध्ये सगळ्याला चान्स आहे. मग हरिजन समाजाचा चोखामळा होता महाराज. त्यांचे वडील होते रानोबा. रानोबाची एवढी भक्ती, पंढरपूरच्या मालकाला आंबे पुरवायचं काम होतं महाराज. पण परिस्थिती एवढी वाईट होती, पहिल्या परिस्थितीमध्ये मंदिरामध्ये हरिजन असल्यामुळे येऊ देत नव्हते महाराज. वाईट वाटायचं पण देवाची भक्ती करायची. त्यांच्या पोटी पुत्र आला, तो म्हणजे चोखामेळा.
आणि त्या चोखामेळ्याचं लग्न झालं सोयराशी. विठाल म्हणजे बघा दास्यत्व कसं असतं. एखाद्यानं भक्ती करावी आणि देव त्यांच्या इथं येऊन राहावं. चोखामेळ्याला सोयरा लग्न झालं त्यांचं, पण चोखामेळ्याची अखंड भक्ती देवाची, अखंड देवाची वारी. त्यांच्या पोटी पुत्र रत्न तयार, म्हणजे पुत्र जन्माला आला, तो म्हणजे कर्ममेळा. लहानपणीच देवाचं भजन करायला लागला महाराज. ते चोखामेळाचा पुत्र होता. पण जेव्हा 8वा महिना होता, त्या 8व्या महिन्यामध्ये मालकासोबत बसल्या सोयराबाई. सोयरा माता बसल्या, म्हणले धनी, आज तुमचीही आई नाही आणि माझीही आई नाही. 9वा महिना लागायला, आपल्यापाशी कोणीतरी काळजी घेण्यासाठी किंवा प्रस्तुतीच्या वेळेस असायला पाहिजे. प्रश्न पडला चोखामेळाला, काय करावं. पण चोखामेळाला निर्मला नावाची एक बहीण होती. निर्मला नाव जरी निर्मळा असलं तरी तेवढी सात्विक दृष्टीची, निर्मळ मनाची निर्मळा होती. आपल्याकडे निर्मळा नाव राहते पण अंगण धड नसते महाराज. जेवायला बसलं तर वरून जाळ्या पडतात, अशा निर्मला असतात. कारण कुठंही घरामध्ये गेलं तर दारामध्येच कळतंय की ते अंगण बघितल्या मधली बाई कशी आहे किंवा मधले घरातले माणसं कसे आहेत महाराज. त्याच्यासाठी पहिलं झाडून झोडून काढा. घरी किती तिकडं मदत काय होऊ द्या. असं नाही की बाहेरच चांगलं, म्हणजे दांभिक भक्ती ठेवू नका. लोकायला दाखवायचे टी शर्ट, चांगले चांगले कपडे घालायचे, माळे घालायचे, मी परमार्थ करायला म्हणायचं, असं दाखवू नका. अंतकरणातून शुद्धवान आपलं अंगण पण शुद्ध ठेवा. विठाला मग प्रश्न पडला निर्मळा मातेला. अण्णा म्हणले उठले चोखोबार आहे, निघाले दिशेनं. पण गेल्यानंतर प्रश्न असा पडला, चोखोबाराला जिथं हरिपाठाचा आवाज आला, कुठं भजनाचा आवाज आला, कुठं दिंडीचा आवाज आला. एखाद्याला बघा कुठं भजनाचा आवाज व्हावा ना, आपण गाडीतून, मी एसटीतून बी जाताना कुठं भजनाचा आवाज वाटला जाऊ द्या, ड्युटी जाऊन बसावं. पण ड्युटी करीत करीत मी वारीला जातो महाराज. साहेबाला म्हणतो, साहेब तुम्हाला सुट्ट्या द्यायच्या द्या, पगार द्यायची द्या, नका देऊ, बिनपगारी करा, काय करायचंय करा, पण मी वारीला जाणार. फक्त 2 वर्षापासून मी वारीला चालू महाराज. त्या दिवशी मला कळालं, अज्ञात होतो तेव्हा गेलो नाही, पण जेव्हा अज्ञात झालं, आपल्या आयुष्याचं कल्याण जर कशामध्ये आहे तर ते परमार्थामध्ये. विठाला त्या दिवशीपासून मी वारीला अखंड चिंतन देवाचं. तिथून आपल्याला कुठेही राहू द्या, एसटीत राहू द्या, हरिपाठ राहते, काहीतरी देवाचं नामचिंतन. लोक बघतात तोंडाकडे, काय म्हणाले की असं असं कराले, पण काय करा, आपल्याला तेवढा टाइम भेटतोय, त्याच टाइम मध्ये आपण अभ्यास करायचा आणि होईल तेवढं परमार्थाला साथ द्यायची किंवा देवाची भक्ती करायची महाराज. चोखामेळा निघाले. सोयरा माता घरीच विचार करत बसल्या. एक लाकडाचा ठोकळा होता, त्याच्यावर पांडुरंगाची मूर्ती होती महाराज. पोटात त्रास सुरू झाला. एक धोत्राचं, पहिलं काय आता म्हणले तेवढे वस्त्र निघालेत, धोत्राचं पाणी घ्यायचं, धोत्राच्या 2 चिंध्या करायच्या, एक अंग पुसायला आणि एक देवाचा घाम पुसायला करायच्या महाराज. सोयराबाईची भक्ती. सोयराबाई पुढं बसल्या. त्रास तर पोटात होते, आणखी कोणी आलं नाही. चोखामेळा गेले. विचार केला, देवा अरे मला आयुष्यामध्ये मला काही झालं तर ठीक आहे, पण माझ्या पोटात जे बाळ वाढतंय त्याचा काही दोष नाही, त्याचा काही पाप नाही. मला मरण आलं तरी चालेल, पण माझा बाळ चांगला जन्माला आला पाहिजे. कारण आयुष्यामध्ये कुठेही जा, एक तर कोणतेही अपराध केल्यावर एक तर आईनं माफ करावं, नाहीतर साधू संतांनी माफ करावं. सोयराबाई देवापुढे बसल्या. देवाला विनंती करायला लागली, देवा. पण त्याच वेळेस पंढरपूरचा मालक विचार केला, आज सोयराबाईला गरज आहे माझी. उठले, मस्त छान पांढरे शिपट कपडे घाले, सोयराबाईच्या दारापुढे गेले, अशी खडकन वाजवली. सोयराबाई आल्या, बघतायत तर काय, ओ बाबा म्हणले चोखामेळा आमचे मालक नाहीत, म्हणले मालक गावाला गेलेत. देव म्हणले हिनं विनंती करायली, मी आलो. परत देव वापस गेले. काय करावं, दुसरं रूप घेतलं, परत एका म्हाताऱ्याचं रूप घेतलं, परत आले, परत हाक मारली. सोयराबाई परत म्हणतायत, आमचे मालक गावाला गेले.
परत गेले, परत एखाद्या लंगड्याचं खुळ्याचं रूप घेतलं, परत आले. परत सोयराबाईनं म्हणले आमचे मालक गावाला गेले. जसा देव घराच्या बाजूला जाऊन मागे रडायला लागला ढसाढसा. आज गरज आहे, कधीही उपकार आपण जर केले आयुष्यामध्ये तर देव आपल्याला मदत केल्याशिवाय राहत नाही. जर सोयराबाईचा विचार केला, चोखोबारायचे वडील होते रानोबा, पण बाजूला एक झोपडीच्या बोरीचं झाड होतं, झाडाखाली एक मोठा दगड होता, दगडावर त्या रानोबाला शेवटच्या अंतापर्यंत चोखोबारा घ्यायचे, उठायचे, तिथं न्यायचे, आंघोळ घालायचे बापाला. पण शेवटची घडी होती महाराज. शेवटच्या घडीमध्ये चोखोबारायाने वडिलांना घेतलं, दगडावर बसवलं, आंघोळ घातली. सोयराबाईंना पाणी टाकलं अंगावर, चोळून आंघोळ घातली. शेवटी चलायत नव्हतं, उचलून अंथुरणावर नेऊन टाकलं. पण स्वच्छ करून आंघोळ आल्यानंतर नको त्यावेळेस बाथरूम झाली. म्हातारपणी चलता येत नाही. त्यावेळेस चोखोबाराने उचललं, परत बाहेर नेलं. आंघोळ झालेली होती, पण काय करावं, आपल्याला एकट्याला धरता येत नाही. सोयराबाईला हाक मारली, सोयरा, अगं ये सोयरा. हाक मारली, बोलायला लागली, जी जी धनी बोला. अगं बाबानं बाथरूम केली, इकडे ये ना. सोयरा धावत धावत गेली. अगं म्हणले बाबानं बाथरूम केली, आता स्वच्छ केलं होतं, पण तू काय कर, कमीत कमी मी धरतो आणि तू पाणी टाक. सूनबाई होती. अहो म्हणली, तुम्ही काही करू नका, तुम्ही फक्त धरा, मी सगळी गहाण काढते. सुननं प्रश्न केला, तेवढ्यात त्याच्या कानावर गेला. म्हाताऱ्याच्या कानावर गेल्यावर खळा 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 डोळ्यातून अश्रू आले. साफ केलं, घरामध्ये बाजावर टाकलं. बाजार टाकल्यावर म्हणायला लागले, सोयरा निघाल्या सोयराचा हात धरला. सोयरा, अगं इकडे या बाक म्हणले, आयुष्यभर मी पांडुरंगाची भक्ती केली, पण पांडुरंगाकडे कधीच काही मागितलं नाही. पण माझ्या लेकीसारखी सून असून माझी गहाण काढलेस, याच्या एवढं मोठं कोणतं भाग्य नाही म्हणले. या बाक म्हणले, आज माझ्या संकटामध्ये तू आलीस, पण यदा कदाचित मी एवढी पांडुरंगाची भक्ती केली, आयुष्यामध्ये तुला जर संकट आलं असेल, त्यावेळेस नक्कीच पांडुरंग धावून आल्याशिवाय राहत नाही. रानोबा बोलायला लागले, खळक डोळ्यातून पाणी, अश्रू. तेच उपकार, तेच तिथले देवाचे उपकार. शेवटी सोयराबाई देवा पुढे बसल्यात, विनंती करायला देवाला. त्याच वेळेस गळून राहून देव आले. देवाला समजलं माणसाचं रूप घेतलं तर तिथं काढू शकत नाही, ते काम फक्त स्त्रीच आहे. म्हणून देवानं स्त्रीचं रूप घेतलं आणि दाराला येऊन हाका मारायला
शारंग जर झाला, आयुष्याच्या शेवटी साथ दिली, आपण आयुष्यभर सासू सासऱ्यासोबत किती भांडणं करा, पण शेवटी मरणाच्या शेवटी किंवा महिना राहिला असेल किंवा काही दिवस जर आपल्या सासू सासऱ्याचे राहिले असतील, त्या वेळेमध्ये त्यांना जर चांगलं केलं तर आपण जेवढा त्रास दिला तेवढं दुःख विसरून जाऊन आनंदित म्हातारं मरण. हे आपण जर घेतलं तर आयुष्यामध्ये मरताना कोणालाच आयुष्यामध्ये दुःख होणार नाही महाराज. आनंदानं जीव जाईल. आता निश्चिंतीने पावलं विसावा. अशी जर मरण आलं तर काय हरकत आहे. म्हणून आपण मरताना शेवटी तर सासू सासऱ्यांची आई वडिलांची सेवा केली पाहिजे महाराज. मग ते देव येऊन 27 दिवस बाळा ते धुतले का? यांनी केलं काय? आयुष्यभर एवढं काळ एवढा वेळ कशामध्ये घातला ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात. काळ ब्रह्मानंद सरे आवडी उरे संचली. म्हणजे सगळा काळ त्यांनी आपल्या हृदयामध्ये देवाला साठवलं आणि अखंड देवाचं चिंतन केलं, म्हणून देव धावून आले कामाला महाराज. आतापर्यंत आपल्याला कोणाला 50 वर्ष झालं असेल, कोणाला 60 झालं असेल, कोणाला 40 असेल, कोणाला 20 असेल, कोणाला 30 वर्ष झाले असतात. आता इथून माग आपण कसं वागलात हे मलाही माहित नाही, पण तुमच्या अंतःकरणाला माहित असेल की मी कसा वागलो. पण इथून तरी पुढे आयुष्यामध्ये आपला काळ ब्रह्मानंदात गेला पाहिजे. एक तर देवाच्या चिंतनात, नाहीतर समाजाच्या सेवेसाठी धर्मानुसार चालला पाहिजे. आपल्याला जन्म भेटला, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. जे माग झालं ते सोडून द्या. कोणी कोणाची निंदा केली असेल, आपण निंदा करणं हे पाप आहे. आपण विचार करा, प्रत्येकाच्या अंतःकरणाला विचारा. पुढच्या माणसाचं जर आयुष्यामध्ये चांगलं व्हावं एवढी इच्छा मनामध्ये धरली तर आपल्या पदरामध्ये चांगलं पडल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल. आणि एक विचार करा, आपल्या अंतःकरणात एकच विचार करा की पुढल्याचं आयुष्यात वाटोळ व्हावं. नक्कीच आपल्या आयुष्याची वाट लागल्याशिवाय राहत नाही. मग इथून पुढे आयुष्यामध्ये जगत असताना आयुष्यामध्ये एकच करा, मी एकच विचार करील, पुढला प्रत्येक माणूस मी देव स्वरूप बघेल.
आणि एक अंतकरणात इच्छा ठेवेल की पुढल्या माणसाचं आयुष्यामध्ये इथून पुढे चांगलंच व्हावं, असा विचार अंतकरणात ठेवा. तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सांगतो सुख पडल्याशिवाय राहत नाही. विठाला मग साधू संतांनी सतत देवाचं नामचिंतन केलं. तुकोबा राहिला, खूप त्रास झाला. तेवढा त्रास आपल्याला झाला नाही. आपल्याला साधं जाताना जर थुकलं साईडला तरी म्हणता आपल्याला मला बघून थुकतो का भाड्या, हा असे आपले विचार. भांडणच महाराज. ये जाऊ द्या, इथं साधारण भांडणं जाऊ द्या. एसटी मध्ये या ना मावल्याचे भांडणं बघा. हट, हा केसच चालूची. हा कुत्री काय लई गदळ गदळ बोलतात. एवढं गदळ. मी तरी म्हणतो मावशी तसं बोलू नाही. म्हणते तुला काय करायचंय, तू तिकडं. हा इथं फक्त तिकीट काम. एखाद्यानं म्हणलं मावशे ते महाराज आहेत कीर्तनकार, असतील म्हणले तिकडं. इथं जमना. मी केस लुचो, नाहीतर चप्पल तोंडे म्हणो, नाहीतर काही म्हणो, पण भांडणं करणार. मी तरी म्हणतो मावशे घरी ते दारी सारखंच. आतापर्यंत महाभारत घडलं, रामायण घडलं, वाट लावली सगळी. इथून तरी पुढे, आता तरी पुढे. म्हणून मावल्या वा एसटीत आलात तर भांडणं करू नका, नाही तर एसटीतच म्हणसाल कुठंच भांडणाच्या वाटाला जाऊ नये. होईल थोडं चांगलं प्रेमानं बोलायचं. पुढला माणूस जोरात बोला असेल तर मावशे म्हणायचं. पुढला जर शिवी दिला असेल तर हात बापू शिवी देऊन तू तुला लागती म्हणायचं, सोडून द्यायचं. आणि लई 4-5 शिवा दिला की मुचकाडी द्यायचं. एवढे ठेवायची ताकद आपल्यामध्ये. का कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की सहन करायची ताकद असली नाही पाहिजे. त्याला होईल तेवढं मग बघायचं पुढचं. पण होईल तेवढं जर भाषा मवाळकीची वापरली की पुढचा कितीही दुष्ट प्रवृत्तीचा माणूस असला तरी आपल्याला नम्र झाल्याशिवाय राहत नाही. विठाला मग आपण साधू संतांचा जर विचार केला, आपण त्याच ठिकाणी जर पांडवांचा विचार केला. आपल्याला वाटतं आपल्या आयुष्यात सुख असलं की आपण देवाला विसरून जातो आणि दुःख आलं की देव आठवतात. पण पांडवाचा पहाते पांडव अखंड वनवासी परी त्या देवाशी आठवित. कितीही वनवासात राहू द्या, कितीही दुःखात राहू द्या, कितीही सुखात राहू द्या, पांडवांनी देवाला आठवलं. ते तर सोडाच, अर्जुनाने दुःखात आठवलं, सुखात आठवलं, स्वप्नात पण आठवलं. म्हणून कधीच आयुष्यामध्ये दिवस राहो रात्र राहो काही राहू द्या, ज्यानं नामचिंतन केलं त्याला कशाचीच चिंता राहत नाही. अभंगाच्या रात्री तेही नाही चिंता. रात्री जाता
दिवस म्हणजे कधीही जाऊ द्या, स्वप्नी तेही नाही चिंता हो. म्हणजे आपण स्वप्नात बी विचार केला, अर्जुन झोपले तरी देवाचं नामचिंतन करायचे. सुखात पण देवाचं नामचिंतन, दुःखात पण देवाचं नामचिंतन. आपण पण आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर जर देवाचं नाम एवढा आपल्याला आवडायला लागलं की त्यावेळेस वाटतं माणसाला आता मला मरण आलं तरी चालल, पण माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. पण ते कधी अवस्था प्राप्त होते, ज्या दिवशी अंतःकरणामध्ये आवडीने भावे हरिनाम घेशी किंवा भावबळे आकळे, म्हणजे भावपूर्ण जेव्हा आपण अंतःकरणातून देवाचं नाव घ्यायला लागलो त्यावेळेस ती अवस्था प्राप्त होते महाराज. मग ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर एक तरी दिवस आपल्याला देवानी जवळ करावं. आणि एकदा देवानं आपल्याला जवळ केलं, आपण एकदा देवाचे हरिदास झालात की समजून जायचं आपल्या आयुष्याचं सार्थक झालं. विठ्ठल मग साधकांनी विचार केला, सगळं ठीक आहे हो महाराज. जेव्हा परीक्षिती राजाला सांगितलं होतं फक्त तुम्ही 7 दिवस जगणार आहेत, पण 7 दिवस जगणार आहे तर आपल्या आयुष्याचा उद्धार करायचा तर काय करावं लागेल प्रश्न केला. त्यावेळेस म्हणलं 7 दिवस तुम्ही भागवत कथा ऐका. आज आपल्या गावामध्ये श्रीमद भागवत कथा ऐकत आहे आपण, पण तीच जर आपण अंतःकरणातून ऐकला तर आपल्या आयुष्यात फळ भेटतं. उगाच याचं इकडं तिकडं असलं नाही चालणार. अंतःकरणातून ऐकाय. आणि एसटीत कसंही चालतंय, कसंही बसा कसंही उठा. आमच्या म्हाताऱ्या बाया तर कुठेही बसायला येतात, पताच नाही महाराज. मावशी इथं बसून काय बापू मला चल आहे ना. अरे जेव्हा तू सकळ सिद्ध आहे तेव्हा तू आपले सोयीत पाय, म्हणजे जेव्हा तुझं सिद्ध हातपाय आहे जाग्यावर तेव्हा तू आपण कुठं वारी केली पाहिजे, कुठं फिरायला गेलं पाहिजे. फुकट आहे म्हणून किती बी त्याचा अतिरेक करू नका. घुसायचे तर फक्त दरवाजातून घुसा. आमची माऊली खिडकीतून घुसते. मला सांगा, म्हातारी खिडकीतून घुसली ना अडकून बसल्यावर आव बसणार ते सोडाच बसली. त्याच्यामुळं म्हणालो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. प्रवास करा, नक्की करा. नाही तर तुम्हाला वाटेल कंडक्टर आहे म्हणून सांगायला प्रवास करू नका. तुम्हाला एक सांगतो, मला जेवढे म्हातारे माणसं एसटी देतील तेवढा आनंद होतो. मजाक सांगत नाही. तुम्हाला वाटेल तोंडापुरतं बोलायला, अजिबात नाही. नारदेव गादीवर आणून उभं करतो, पण यावं. पण ज्याला चलता येतं, ज्याला उभं टाकता येतं त्यानंच यावं. आणि त्याच ठिकाणी काठी लंगडत लंगडत आलं यदा कदाचित पडलाच. सुनई करणार, लेकही करणार, जावाई करणार, कोणीच करणार. मग डबई हातात उचलाय ना, मग करा. त्याच्यासाठी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होण्यापेक्षा अगोदर सावध व्हा. देवाचं नामचिंतन करा. आणि नामचिंतन केलं की मग म्हातारपण पण आयुष्यामध्ये सार्थकीला गेल्याशिवाय राहत नाही ना. ते म्हाताऱ्या बायाला लय सवय असते, इकडल्या गप्पा तिकडल्या गप्पा. या आपल्या गप्पा सोडा, जर आपण गप्पा करायला गेलो तर एखाद्याचा संसार उठल्याशिवाय राहत नाही महाराज. पण साधू संतांनी बोलावं, आयुष्याचं सार्थक व्हावं. आपण पण त्याच्या मार्गावर जा. कोणाला चांगला उपदेश, काही चांगलं सांगायचं असलं तर सांगा, कारण तुमचं आम्ही ऐकणार आहोत. कारण आजही विचार करतो, जेव्हा तुमचं आम्ही ऐकताल तेव्हा इथं आम्हाला हे पद भेटल. जर ज्येष्ठांचं ऐकलं तर सगळ्या गोष्टी साध्य होतात, आणि आपल्या मनानं गेलं तर साध्य होत नाहीत. म्हणून तुमची कृपा आमच्यावर असू द्या. चांगलं काहीतरी मार्गदर्शन करा. आम्ही आयुष्यामध्ये नक्कीच घेतल्याशिवाय राहत नाहीत. विठ्ठल साधका म्हणू लागले, महाराज सगळं ठीक आहे, तुम्ही नामचिंतन करा, नामचिंतन करा, नामचिंतन करा, सगळं ठीक आहे. मग तुम्ही जेवण कशाचं करता? त्यावेळेस महाराज सांगायला लागले अभंगाच्या 4थ्या चरणात, तुका मने ब्रासे, तुका मने ब्रासे, तुका मने तुका होय
ब्रह्मरसे होय सरीशे भोजन. म्हणजे सगळं तुमचं जीवन जर घालायचं असेल तर साधू संतांनी सगळं परमार्थात घातलं. आपल्याला तेवढंही करायचं नाही. आपल्याला एकच करायचं, प्रपंचात राहायचं, भोग सगळे भोगायचे, पण धर्माचं आचरण करून. जर धर्माचं आचरण करून भोग भोगले तर ते सिद्धीला जातात. एवढं नाहीच झालं तर आपण परमार्थ आयुष्याशी आपल्या जोडला पाहिजे. माऊली सांगून ठेवतात, कणे विन सोपटे कंसे लागली, घनदाटे काय करावे गोमटे वसनगर. कंस भरपूर आहेत पण त्याच्यात ज्वारीचे दाणे नसतील तर काही अर्थ नाही महाराज. गाव खूप मोठा आहे, मोठमोठे बंगले बांधून ठेवले, तिथं राहायला कोणी नाही, सगळे शिट्टीनं राहू लागले, त्याला काही अर्थ नाही महाराज. गाव मोठा आहे, त्याच्यामध्ये वारकरी बी असायला पाहिजे. सत्ता संपत्ती बळ आहे, ताकद आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याला परमार्थाची जोड नसेल तर ते अनर्थ आहे महाराज. काहीच नाही, व्यर्थ आहे सगळं.
मग त्याच ठिकाणी जे श्रीमंत असला, सत्ता संपत्ती सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याला परमार्थाची जोड नसेल तर ते सगळं मातीत गेलं महाराज. कमीत कमी एवढे सगळे जण नाही झालं तरी कुळामधला एक तरी परमार्थिक असला पाहिजे महाराज. सगळ्या कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून इथून आयुष्यामध्ये जगत असताना सत्ता संपत्ती सगळ्या गोष्टी असून जन परमार्थ केला त्याचा देह सिद्धीला गेला. जन परमार्थ नाही केला त्याचा देह पूर्णत्वाला नाही गेला. विठाला म्हणून आयुष्य जगत असताना जसं तुकोबाराय सांगतात, मी संसाराला लेखलं नाही पण सज्जनांसंग राहिलो. 5 मिनिटं घेतो फक्त तुमच्या. तुम्ही सज्जनांसंग राहायचं. यदा कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये कोणी संगतीला आलंच, येऊ द्या, हरकत नाही. पण ज्या दिवशी समजलं की पुढचा व्यक्ती वाईट आहे, पुढचा व्यक्ती दुष्ट प्रवृत्तीचा आहे, पुढचा व्यक्ती पापिष्ट आहे, पण त्याच दिवशी आपण तिथं त्याला बाजूला करायचं. आणि जर तुम्हाला ज्ञात झालं की पापिष्ट आहे, दुष्ट आहे, नीच प्रवृत्तीचा आहे, तरी तुम्ही त्यांच्या सोबत ज्यावेळेस राहू लागताल त्या दिवशी समजून जायचं पुढच्यानं जेवढा दोष केला त्याचा अर्धा दोष आपल्या अंगावर पडल्याशिवाय राहत नाही. विठाला संगत चांगल्याची करा, नक्कीच आपल्या आयुष्यात चांगलं काहीतरी घडल्याशिवाय राहत नाही. झाली तरी सोडून द्या. आपला बाप जरी वाईट वागला तरी आदर तीर्थानं बापाला बाजूला ठेवायचं. लईच दुष्ट प्रवृत्तीचा असला तर, नाही तर महाराज म्हणाले बापालाच वाईला ठेवा, अजिबात ठेवू नका. एक तरी दिवस असा येईल, बाप आज बेवडा असेल, लोळत जरी असेल, आता इथं कोणी नाही पण सांगायलो, आमच्या पुढं आपलेच माणसं लोळू लागल्यावर मला लई वाईट वाटते, म्हणून सांगावंच वाटते. समजा असलच तसा, आपली इच्छा एकदा मनामध्ये ठेवली पाहिजे की एक तरी दिवस असा येईल की माझा हा मालक राहो, भाऊ राहो, कोणी बाप राहो, एक तरी दिवस सुधारल्याशिवाय राहत नाही. ही मनामध्ये दृढ इच्छा करा, नक्कीच पूर्ण होते. आणि त्याच ठिकाणी नकारार्थी जर विचार केला तर ती पूर्ण होत नाही. म्हणून कोणीही दुष्ट प्रवृत्तीचं असेल तरी विचार मनामध्ये चांगला ठेवा, नक्कीच पुढचा माणूस एक तरी दिवस बदलल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या आयुष्याचं सार्थक करायचं असेल तर धर्माला धरून राहा, परमार्थाला धरून राहा, देवाचं नामचिंतन करा. विठोबा रखू हरि तुझं तर असंच करीत म्हणायचं. वा वा वा, भांडणं करताना कशी बघती, तुझा तर मडा बसू दे मग, तसं थोडं वरी करून हात तरी वाजवाय काय हरकत आहे. एखाद्याचं कौतुक करायचं असेल तरी टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे. देवाचं भजन होत असलं तरी टाळ्या वाजून भजन केलं पाहिजे. एवढं तर कमीत कमी करा. मी 2 तास इथं उभं टाकून आयुष्यामध्ये इथं आल्यानंतर माझ्या कीर्तनातून एक तरी शब्द तुम्ही घरी घेऊन जा. माझ्या कीर्तनाचं कल्याण झाल्याशिवाय, म्हणजे माझं कीर्तन सार्थकीला गेल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि याचं बडबड करायचे निघून जायचं, या कीर्तनाला काही अर्थ नाही महाराज. मला वाटतं मरमर ड्युटी करून येऊन मी कीर्तन केल्यानंतर माझ्या कीर्तनातून एक तरी गोष्ट घरी घेऊन जा, माझंही सार्थक होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं होईल महाराज. सगळ्यांना रामकृष्ण हरी. आनंद वाटला सगळ्यांना. जसं एसटीत बसलात, आता पंढरपूरला आलात, आता विठ्ठलाचं दर्शन घेतलं, तुम्ही परत वापस जा. आनंदानं राहा, सुखानं राहा. सगळ्यांचं तुम्हाला धन्यवाद करतो. शांत बसलात, कोणी उठलं नाही, एकही उठलं नाही, पण एखादं आमचं राहतेच बाबा जरा. मी पहिल्यांदाच म्हणलं परिस्थिती त्याची असेल त्यानं उठावं, पाय लांब करावा, हरकत नाही तशी परिस्थिती. आणि उपास धरतात, पार मराठी टेकतात, उपास धरतात. कोणतं शास्त्र कोणते ग्रंथ सांगत नाही,
की तुमची परिस्थिती नसल्यावर उपवास धरा. जर परिस्थिती तशी नसेल तुम्ही उपवासही धरू नका, काही हरकत नाही, पण अंतःकरण शुद्ध ठेवा तरी चांगलं होतं महाराज. तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. आज गायनाचार्य मंडळी असो, आमचे गणेश महाराज, आनंद वाटला. सदू महाराज तुम्ही आहेत, तुमचं पण इथं काहीतरी लाभलं आम्हाला, तुमचं पण मनापासून धन्यवाद. कचरू महाराज राहू द्या किंवा इतर गावकरी मंडळी राहू द्या किंवा आमचे ज्येष्ठ जे बाबा पुढे बसलेत भागवताचार्य बाबा पाटेकर, तुमचं पण मनापासून धन्यवाद. कारण त्यांनी ऐकायला असल्यावर मलाही उत्साह येते कीर्तन करायला. आणि आमचे मित्र परममित्र असलेले पासदगावकर महाराज, त्यांचे कीर्तन गावामध्ये आहे. महाराजांचं पण खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही पण उपस्थित आहेत. आणि आता तुम्ही एवढे बसलात, आयुष्यामध्ये एखादं पुढच्या वर्षी टपकलच, तसं कोणी टपकणार नाही, पण प्रारंभात असेल एखादा वेळ आल्यावर कोणी वाचवणार नाही. काळाची बा उडी पडेल बा जेव्हा, कधी काळाची उडी पडते कोणी टपकू शकतं. त्याच्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये जर कुठं काही बघायचं असेल, आपला मुडकं आपला चेहरा, तर वारकरी संत म्हणून युट्यूब चॅनल आहे, आपल्या गावाचं नाव राहील. नक्कीच बघा, कधी आठवण आली कीर्तनाची तर. एवढं बोलतो, सगळ्यांचं धन्यवाद करतो. आमचे परम मित्र कंडक्टर आहेत गुट्टे महाराज, कारण तिथून तुम्ही कंडक्टर ड्युटी दिवसभर करून म्हणले तर आम्हाला आवड आहे, खूप आवड. कीर्तनाची असू द्या, गायनाची असू द्या, सगळ्या गोष्टीची आवड आहे. आणि तुमचं अशीच सेवा पुढं पण घडावी. सेवा ड्युटी करत करत करणं म्हणजे खूप अवघड आहे महाराज. यदा कदाचित मला चुकीचा शब्द गेला असेल, मागं पुढं झाला असेल तरी थोडस माफी मागतो. कारण ड्युटी करून चिडचिड होतंय. तिथं लय भले बकळ 10 घरचे 100 घरचे 100 म्हणतात बा, पण तसं नाही. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. प्रवासी माझं दैवत आहे म्हणून मी ड्युटी करतो, पण भांडणं करू नका. आलं कधी भेटला तर रामकृष्ण हरी घालायला विसरू नका, एवढंच सांगतो तुम्हाला. आणि यदा कदाचित माझा चुकीचा काही शब्द गेला असेल तर आपलं लेकरू म्हणून माफ करा. आणि चांगलं काही बोललं असेल तर मी हनुमंतरायाच्या पुरी अर्पण करतो चरणाशी, आणि मी माझ्या कीर्तनरूपी सेवेला पूर्ण करू. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली.